बेळगाव तालुक्यातील हलका ग्रामपंचायततर्फे मागील वर्षापासून 4,99,00,000 रुपये खर्च करून जलजीवन मिशन प्रकल्प राबविण्यात येत आहे, परंतु जेजेएम प्रकल्प अत्यंत संत गतीने सुरू असल्याचे पाहायला मिळाले। हलगा ग्रामपंचायत हे राज्याचे दुसरे पॉवर हाऊस असलेल्या बेळगाव सुवर्ण सौध क्षेत्र व्यापणारी ग्रामपंचायत आहे। अनेक दशकापासून पाण्याच्या समस्येने त्रस्त असलेल्या ग्रामस्थांनी 2010 आणि 2018च्या बेळगाव सुवर्ण सौध अधिवेशनात मुख्यमंत्री आणि माननीय आमदारांना पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करावी अशी विनंती केली होती। काही तांत्रिक अडचणीमुळे आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी पर्यायी व्यवस्था देण्याचे आश्वासन दिले होते। आता जलजीवन यंत्र योजनेअंतर्गत प्रत्येक घरात नळ बसविण्यात आले आहेत, मात्र पाण्याचा प्रवाह अजूनही दिसत नाही। गावामध्ये एकूण 1500 कुटुंब आहेत, मात्र पाण्याची क्षमता कमी आहे। यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना व सुवर्ण सौध येथील अधिवेशनात हा मुद्दा मांडला होता, पण याचे निवारण अद्याप झालेले नाही। सध्या नळ कनेक्शन अंतिम टप्प्यात आले आहे, पण मुबलक पाणी अद्याप नसल्याचे माजी चेअरमन व सध्याचे सदस्य सदानंद बिळगोजी यांनी सांगितलं आहे। आता तुमच्या हलगा ग्राममध्ये पाण्याची व्यवस्था कसं आहे, काय करतात? आता आमच्या हलगा गावामध्ये म्हटलं तर जवळपास 1500 कुटुंब आहेत आणि त्या 1500 कुटुंबाला जेवढं पाणी लागतंय त्या पाण्याची क्षमता आमच्या गावामध्ये नाही आहे। म्हणजे तेवढ्या ह्याचं पाणी नाही आहे। आम्ही बरेच वेळा डीसीना, तिथनं मिनिस्टरना, विधानसभेमध्ये डीसी ऑफिसमध्ये जाऊन बऱ्याच वेळी आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनाचं आम्हाला काही उत्तर मिळालेलं नाही आहे आणि आम्हाला का पाण्याची व्यवस्था झालेली नाही आहे। आणि जे आमच्या गावामध्ये पाणी आहे त्या पाण्याचा पुरवठा आपल्या गावाला होऊ शकत नाही। ही आमच्या गावाची परिस्थिती अशी पाण्याची आहे। आणि असं काम म्हटलं तर आपलं 1500 कुटुंबाला जे आमचं काम चालू आहे त्या कामाचं नळ जोडणी वगैरे सगळं झालेलं आहे। फक्त पाण्याचं जे सोर्स आहे तो टाकीला जोडायचा आणि टाकीपासनं कुटुंबांना सगळ्यांना पोचवायचं, एवढंच दोनच शिल्लक आहे। आता गावकऱ्यांना किती टाइम पिरियडमध्ये तुम्हाला पाणी येऊन पोचते? म्हणजे कुठल्या टाइम? ह्या टाइम पिरियडमध्ये तुम्हाला किती वेळ लागेल इथं पाणी यायला? आता हे सध्यामध्ये असलेलं हे पाणी सध्यामध्ये हे आता योजना तुम्ही राबवत आहे, त्या योजनाच्या मुखांतर तुम्हाला पाणी किती दिवसात मिळेल? आता सध्याला म्हटलं तर त्याने देऊ शकतात, 1 महिन्यामध्येच पाणी पण देऊ शकतात। खरं पाणीच नाही आहे गावामध्ये। म्हणजे विहिरीना आणि जे बोर आहेत गावामध्ये शिल्लक जे आपले बोर आणि विहिरी आहेत त्या विहिरीना तेवढं आम्हाला गावाला पुरवेल असं पाणी नाही आहे। आणि कनेक्शन दिलं की आम्हाला जे डिव्हिजन आहेत सगळे त्या डिव्हिजनला एकाच टायमाला आम्ही पाणी देऊ शकत नाही। इकडं 1-2 दिवस दिलं की तिकडं 2 दिवस, तिकडं 2 दिवस झालं की इकडं 2 दिवस। पूर्ण जेवढी गावाला पाणी पाहिजे तेवढं पाणी आपल्या गावामध्ये नाही आहे। आपलं नाव? मी सदानंद बसंत बिळगोजी, माजी चेअरमन आणि आता सध्याचे सदस्य। हलगा येथील ग्रामस्थांना अनेक दशकापासून पिण्याच्या पाण्याची समस्या आहे। पाणी संकलनासाठी 3 विभागात पाणी साठा करण्यात आले आहे, असे हलगा ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य गणपत मारिहाळ यांनी जेजेएम प्रकल्पाबद्दल KNN सिटी न्यूजशी बोलताना सांगितले। ಕೆಲಸ ನಮ್ದು ಟೋಟಲಿ ಎಂಟೈರ್ ಊರು ಒಳಗಿಂದ ಏನು ಕನೆಕ್ಟಿವಿಟಿ ಇದೆ, ಮನೆಗೆ ನಮ್ದು ಪಾಯಿಂಟ್ ಎಲ್ಲ ಕೊಟ್ಟು ರೆಡಿ ಇದೆ ಸರ್। ನಮ್ಮದು ಟ್ಯಾಂಕ್ ಒಳಗೆ ಔಟ್ಲೆಟ್ ಕೊಡಲಿಲ್ಲ, ಇಲ್ಲಿ ಅದು ಔಟ್ಲೆಟ್ ಕೆಲಸ ಚಾಲೂ ಇದೆ, ಪ್ರೊಸೆಸ್ನಾಗಿದೆ ಸರ್। ಅದು ಕೊಟ್ಟಿದ ಮೇಲೆ ನಮ್ದು ಟೋಟಲಿ ಬೋರ್ಸ್, ನಮ್ದು ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಬಾಡಿ ಬೋರ್ಸ್ ಎಲ್ಲ ನಾವು ಕನೆಕ್ಟಿವಿಟಿ ಟ್ಯಾಂಕ್ ಕೊಟ್ಟಿದ ಮೇಲೆ ನಮ್ಮದು ಟೋಟಲ್ ಊರಾಗ 3 ಡಿವಿಷನ್ ಇದೆ। ನಮ್ಮ ಊರಾಗ 2 ಡಿವಿಷನ್ ಇದೆ, ನಮ್ಮ ಊರು ಬಿಟ್ಟು ಆ 1 ಡಿವಿಷನ್ ಇದೆ। ಅದು 2 ಡಿವಿಷನ್ಗೆ ನಾವು ಬೇರೆ ಟ್ಯಾಂಕ್ ಮಾಡಿಸಿದ್ದೀವಿ, 3 ಡಿವಿಷನ್। ಅದಾದಮೇಲೆ ನಾವು ಟೋಟಲಿ ಕನೆಕ್ಟಿವಿಟಿ ಕೊಡ್ತೀವಿ। ಈಗ 1400 ಕುಟುಂಬಗಳಿಗೆ ನೀವು ನಿಮ್ಮ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿರುವಂಥ 1400 ಕುಟುಂಬಗಳಿವೆ, ಎಷ್ಟು ಕುಟುಂಬಗಳಿಗೆ ಈಗ ಪೈಪ್ಲೈನನ್ನು ನೀವು ಇದನ್ನು ಮಾಡಿ? ಟೋಟಲಿ ಎಲ್ಲ ಪೈಪ್ಲೈನ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ, ರೆಡಿ ಐತ್ರಿ ಪೈಪ್ಲೈನ್। ನಾವು ಹಳೆ ಏನು ಪೈಪ್ಲೈನ್ ಅದು ಇದು ಟೋಟಲಿ ಹೊಸ ಪೈಪ್ಲೈನ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಲ್ಲ, ಟೋಟಲಿ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಆಗೋ ಮಟ್ಟ ಅದು ಹಳೆ ಪೈಪ್ಲೈನ್ ನಾವು ಕಟ್ ಮಾಡಿಲ್ಲ, ಅದು ಹಳೆ ಪೈಪ್ಲೈನ್ ನಾವು ಕನೆಕ್ಟಿವಿಟಿ ಕೊಡಾಕತ್ತೀವಿ। ಅಂದಾಜು ಎಷ್ಟು ಅಂದಾಜು ಎಷ್ಟು ಖರ್ಚು ಎಷ್ಟು ಖರ್ಚು? 4,99,00,000 ಇದೆ, 4,99,00,000 ಟೋಟಲ್ ನಮ್ಮ ಊರ್ದು JJM ಇದೆ। ಈಗ ನೀರಿನ ಸೋರ್ಸು ಮೊದಲಿಂದನೂ ಈ ಹಲಗ ಗ್ರಾಮಕ್ಕಿಲ್ಲ ಅಂತಂತದ, ಇದು ಸುವರ್ಣ ಸೌಧದ ಒಂದು ಭಾಗವಾಗಿರುವಂಥ ಒಂದು ಗ್ರಾಮ।
ಈ ಗ್ರಾಮ ಹತ್ತಿರ ಇರುವಂಥ ಒಂದು ಗ್ರಾಮ. ಈಗ ಅದಕ್ಕೆ ನೀವು ಯಾವ ರೀತಿ ನೋಡ್ತೀರಿ? ಕುಡಿಯೋಕೆ ನೀರು ನಿಮಗೆ ಇಲ್ಲ. ಈಗ ಶಕ್ತಿ ಕೇಂದ್ರ ಬೆಳಗಾವಿ ಕರ್ನಾಟಕದ 2ನೇ ರಾಜಧಾನಿ ಶಕ್ತಿ ಕೇಂದ್ರನ ನಿಮ್ಮ ಗ್ರಾಮದ ಸುತ್ತಲಾಗುತ್ತೆ. ಆದರೆ ಈ ಗ್ರಾಮಸ್ಥರಿಗೆ ಕುಡಿಯೋ ನೀರಿನ ವ್ಯವಸ್ಥೆ ಇಲ್ಲ. ನಮ್ಮದು 2010ರಿಂದ 2015 ಒಂದು ನಮ್ಮ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಟೀಮ್ ಒಂದು ಸಲ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಮೆಂಬರ್ಸ್ ಚೇರ್ಮನ್ಸ್ ಎಲ್ಲರೂ ಒಂದು ಸಲ ವಿಧಾನಸಭೆನಾಗ ಇದು ಮಾಡ್ಕೊಂಡು ಕೊಟ್ಟಿದ್ರು, ಮನವಿ ಕೊಟ್ಟಿದ್ರು. ಅಂದರೆ ನಾವು ಅವ್ರು ನಮ್ಗೆ ಕೋಪಿಟ್ ಮಾಡಿಲ್ಲ. ಆಮೇಲೆ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಡಿ ಸಿ ಆಫೀಸ್ಗೆ ನಾವು ಈಗ ಪ್ರೆಸೆಂಟ್ ಕೊಟ್ಟು ಬಂದಿದ್ದೀವಿ, ಅದು ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ. ಅದು ಒಂದು ನಮ್ಗೆ 2.5 ಇಂಚು ನೀರು ಕೊಟ್ಟರೆ ನಮ್ಗೆ ನೀರಿಂದ ಏನೂ ಸಮಸ್ಯೆ ಆಗಂಗಿಲ್ಲ. ಏನು ಜಿಲ್ಲಾಡಳಿತ ಏನು ಹೇಳ್ತಾ ಇದೆ? ಇದು ಅವರು ಇದು ಕೊಡಕ್ಕೆ ಬರೋಂಗಿಲ್ಲ, ನಮ್ದು ಪ್ರೈವೇಟ್ ನಾವು ತಂದಿದ್ದೀವಿ, ಅದು ಇದು ನಡೆದಿದೆ. ನಿಮಗೇನು ಬೇರೆ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ನೀರಿಂದ? ನೀರಿಂದೀಗ ಬೇರೆ ಈಗ ನಮ್ಮದು ಗ್ರಾಮೀಣ ಶಾಸಕರು ಇತರದ್ದು ಡ್ಯಾಮ್ದು ಹಿಡ್ಕಲ್ ಡ್ಯಾಮ್ ನಮ್ಮದು ಶಿರೂರು ಡ್ಯಾಮ್ ಅಲ್ಲಿನ ಪೈಪ್ಲೈನ್ ಒಂದು 65 crore ಕೆಲಸ ಚಾಲೂ ಇದೆ. ಅದು ಕೆಲಸ ಪ್ರೊಸೆಸ್ನಾಗಿದೆ. ಅದು ನಮ್ಗೆ ಇಲ್ಲೇ ಟ್ಯಾಂಕರ್ ಲ್ಯಾಂಡಿಂಗ್ ಆಗುತ್ತೆ. ಎಲ್ಲಿ ಇನ್ನೂ ಒಂದು ವರ್ಷದವರೆಗೆ ನೀವು ಇದನ್ನು ಕುಡಿ ನೀರಿನ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ इದ್ದಾರೆ. शिरपूर धरणातून 65 कोटी खर्च करून पाणी पुरवठा करण्याची योजना सुरू असून वर्षभरात गावातील लोकांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे, असे बेळगाव ग्रामीणचे आमदार मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले. महादेव पवार, कन्नडम्मा न्यूज नेटवर्क, बेळगावी.